श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आजचा विषय खूपच खास आहे. फायदा घेणारी लोक, जे आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतात, अशा लोकांशी कसे वागावे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मूर्ख लोकांमुळे आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होत असतो. त्यामुळे आपण कसं वागावं, कसं राहावं ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1. नेहमी स्वतःच्या मर्यादा ठरवा. मर्यादा ठेवल्याने समोरचा व्यक्ती आपला गैरफायदा घेत नाही. 2. नाही म्हणायला शिका. प्रत्येक गोष्टीला हो म्हटल्याने आपल्या होची किंमत राहत नाही. त्यामुळे नाही म्हणायला शिका. 3. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा होऊ देऊ नका. चांगले वागा, पण अति चांगुलपणा आपल्याच व्यक्तिमत्वाला खराब करण्याची लक्षणं असतात. त्यामुळे अति चांगुलपणा दाखवायचा नाही. 4. त्यांच्याशी आवश्यक तेवढाच व्यवहार ठेवा. आपला फायदा घेणाऱ्या लोकांची जास्त काही देणं घेणं ठेवायचं नाही, नाहीतर ते लोक आपला जास्त फायदा घेतात. 5. तुमचा वेळ मौल्यवान आहे हे लक्षात ठेवा. अशा लोकांच्या नादी लागून आपला वेळ फालतू बनवू नका, तर वेळेचं महत्त्व जाणा आणि वेळेची योग्य ते वापर करा. 6. भावनिक ब्लॅकमेलला बळी पडू नका. अशा लोकांना आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करायला बरोबर जमतं. त्यामुळे अशा लोकांसोबत राहताना सांभाळून राहा, ओळखा आणि त्यांच्या कोणत्याही बोलण्याला भुलू नका. 7. उपकार केल्यावर परतावा अपेक्षा करू नका. फायदा घेणारे लोक स्वार्थी असतात. ते फक्त दुसऱ्याचा वापर करतात, आपल्याकडून काही देण्याची इच्छा ठेवत नाहीत. त्यामुळे अशा लोकांकडून कोणतीही अपेक्षा करू नका. 8. उपयोग संपला की बदलणाऱ्या लोकांना ओळखा. आपल्या आयुष्यात बरेच स्वार्थी लोक असतात आणि त्यांना ओळखणे गरजेचे असते, नाहीतर हेच ते लोक असतात जे आपल्या साध्या सरळ प्रामाणिक सोबत फायदा घेत असतात. 9. स्वार्थी लोकांना ओळखण्याचं आणि त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवायचं नाही, कारण विश्वास ठेवला तर विश्वासघात होणार हे नक्की. विश्वास ठेवताना सावध राहा. 10. तुमच्या कष्टाची किंमत समजून घ्या. ध्येय ठरवा, स्वप्न पहा आणि त्या बाजूने वाटचाल सुरू करा. अशा लोकांच्या नादी लागून स्वतःचं आयुष्य खराब करू नका. तुमच्या कष्टाची किंमत तुम्ही स्वतः करा आणि आयुष्य आनंदी जगा. 11. त्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. आपल्या साध्या स्वभावामुळे आपण समोरच्या व्यक्तीसोबत काय बोलत आहे यावर लगेच विश्वास ठेवतो, कारण आपल्याला असे वाटते की आपण प्रामाणिक आहे, तर समोरचा व्यक्ती देखील प्रामाणिक आहे. तर असं नसतं. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कोणतेही मत मांडू नका किंवा कोणतेही निर्णय घेऊ नका. 12. शक्यतो व्यवहार स्पष्ट ठेवा. अशा लोकांशी बोलण्यात किंवा देवाणघेवाण करताना स्पष्टता असणे गरजेचे आहे. 13. नेहमी स्वतःच्या फायद्याचाही विचार करा. घ्यायला आपल्या आयुष्यात स्वार्थी लोक भेटतात. त्यावेळेला आपल्याला खूप जास्त त्रास होतो. मग आपण किती वेळा अशा लोकांचा स्वार्थ पूर्ण करत राहणार आहोत. कधीतरी आपला स्वतःचा विचार करणे गरजेचे असते, म्हणून स्वतःच्या फायद्याचा देखील विचार करा. 14. सतत मागणाऱ्या लोकांना मर्यादा घाला. काही लोकांना सवय असते सतत पैसे मागायचे, उसने कोणतीही गोष्ट असू दे मागायची, पण आपणही त्या व्यक्तींना द्यायला सुरू करतो. पण त्या व्यक्ती आपल्या या स्वभावाचा फायदा घेतात आणि सतत आपल्याकडे उसने मागायला सुरू करतात आणि परत देण्याचे नावसुद्धा काढत नाहीत. म्हणून सतत उसनं मागणाऱ्या लोकांना ओळखा आणि स्वतःच्या मर्यादा ठरवा की तुम्ही त्यांना कितपत मदत करू शकता. 15. गोड बोलण्याला फसू नका. फसव्या लोकांना गोड बोलून काटा काढायचं माहीत असतं. त्यामुळे अशा लोकांना पहिल्यांदा ओळखायचं आणि त्यांच्या गोड बोलण्याला फसायचं नाही. आपल्या मर्यादा आपणच राहायच्या. 16. तुमच्या निर्णयावर ठाम राहा. आपण एखादी काम करताना किंवा महत्त्वाचा निर्णय घेताना स्वतःचे मन काय बोलते, स्वतःची विचारबुद्धी काय सांगते हेच ऐकायचे. इतरांचे ऐकून कधीही आपले निर्णय बदलायचे नाही, कारण समोरच्या व्यक्ती आपल्याला निर्णय घेण्यास कन्फ्यूज करू शकतो. त्यामुळे स्वतःच्या निर्णयावर ठाम राहायला शिका. 17. विनाकारण कुणासाठी स्वतःला थकवू नका. समर्थ व्यक्ती आपला फायदा घेत आहे किंवा
त्रास देत आहे म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स वापरायच्या आणि त्यांच्याशी वागायला सुरू करायचं. त्यांच्यामुळे स्वतःला अजिबात खचू द्यायचं नाही, खंबीर राहायचं. 18. गरजेप्रमाणे अंतर ठेवा. स्वार्थी मूर्ख लोकांपासून दूर राहिलेलेच कधीही आपल्या फायद्याचे असते, हे वेळोच्या वेळी ओळखा. 19. तुमची कमजोरी उघड करू नका. अशा लोकांना कधीही आपल्यामध्ये कोणती कमकुवत बाजू आहे, कोणता वीक पॉईंट आहे किंवा उदाहरणार्थ मी ही काम करू शकत नाही, मीही या गोष्टी करू शकत नाही असं त्यांना कधीही सांगू नका, कारण तुमच्या याच गोष्टीचा वापर करून तुम्हाला त्रास द्यायला कमी करणार नाहीत अशी स्वार्थी लोक. 20. त्यांचा स्वार्थ लवकर ओळखा. समोरची व्यक्ती आपल्या कोणत्या गोष्टीचा फायदा घेत आहे, आपल्या कोणत्या स्वभावाचा किंवा आपल्या कोणत्या चांगल्या गुणांचा समोरची व्यक्ती फायदा घेत आहे हे ओळखा, तरच अशा लोकांपासून तुम्हाला अंतर ठेवता येईल. 21. नात्यात तडजोड करा पण स्वतःला विसरू नका. मित्रमैत्रिणींनो, आयुष्यामध्ये नाती जपणं, मित्र जपणं, आजूबाजूची लोकं जपणं अतिशय गरजेचे असते, पण त्यापेक्षाही अतिशय महत्त्वाचं म्हणजे स्वतःला जपणं महत्त्वाचं असतं. म्हणून स्वतःला कधीही इग्नोर करू नका. 22. स्वतःच्या भावना जपून ठेवा. सतत समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा विचार करू नका. स्वतःच्या भावनांचा चुरडा करू नका, तर स्वतःच्या भावनांचाही आदर करा. 23. लोकांनी वापरून टाकल्यानंतर पश्चाताप टाळा. काही लोकांनी आपला फायदा घेतला किंवा त्यांनी त्रास दिला तर त्या लोकांपासून दूर राहा, पण त्यांनी दिलेला त्रास आठवण सतत स्वतःला त्रास करून घेऊ नका. यामुळे त्याचं नाही तर तुमचं नुकसान होणार आहे. 24. खोट्या स्तुतीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची खोटी स्तुती करण्याची आणि त्यांच्याकडून फायदा करून घ्यायचा, आपला स्वार्थी साधून घ्यायचा, आपली कामं करून घ्यायची ही फसव्या लोकांची प्रथम लक्षणे आहेत. त्यामुळे खोट्या स्तुतीवर कधीही बोलू नका. 25. नेहमी सावधपणे वागा. म्हणजेच फायदा घेणाऱ्या लोकांशी अतिशय हुशारीने वागण्याची गरज असते, नाहीतर अशा लोकांना जाता जाता चुना लावण्याची सवय असते. 26. स्वतःचे स्वाभिमान जपा. आताच्या काळामध्ये स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचा व्यक्तिमत्व स्वतःच टिकवून ठेवणे गरजेचं असते. त्यामुळे अशा लोकांच्या नादी लागून स्वतःच्या स्वाभिमानाला थोडीही खस लावू नका. 27. दबावाखाली निर्णय घेऊ नका. समोरचा सांगतो आहे म्हणून त्याच्या पद्धतीने काम करू नका किंवा समोरचा सांगतो आहे म्हणून त्याच्या विचारानुसार निर्णय घेऊ नका. खूप पश्चाताप होईल. 28. तुमच्या चांगुलपणाची चाचणी घेणाऱ्यांना थांबवा. सतत आपल्याला प्रश्न विचारून आपली परीक्षा घेणाऱ्या लोकांना दूरच ठेवा, कारण आपण स्वतःसाठी योग्य असलो की बस झालं. लोकांना आपण कसे चांगले आहोत हे दाखवण्याची काहीच गरज नाही. 29. अतिदयाळूपणाने स्वतःचा तोटा करून घेऊ नका. दया, क्षमा, प्रेम, आपुलकी असणे गरजेचे आहे, पण आपल्या याच गुणांचा समोरची व्यक्ती फायदा घेत असेल तर त्यामध्ये तुमची मधील दया, माया, प्रेम, आपुलकी ही योग्य लोकांसाठीच ठेवा. फायदा घेणाऱ्या लोकांना अशी वागणूक देऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. 80. तुमचा फायदा घेण्याची पद्धती ओळखा. वचन फक्त योग्य व्यक्तीशी द्या. बोलताना नेहमी आपल्या वाचेवर नियंत्रण असायला हवे. कधीही चुकीच्या व्यक्तीला कोणतीही प्रॉमिस करू नका किंवा वचन देऊ नका, कारण समोरची व्यक्ती जर स्वार्थी निघाली तर ती वारंवार आपल्या या वचनाचा फायदा घेऊ शकते. 31. फायदा घेणारे लोक आपल्या कोणत्या प्रकारे फायदा घेत आहेत त्याचे निरीक्षण करा. आपला कोण फायदा घेत आहे का किंवा आपल्याकडून काम करून घेऊन आपल्याला त्रास देण्याची प्रयत्न करत आहेत का याचे निरीक्षण करा. 32. चुकीची सवय लावून देऊ नका. सतत समोरच्या व्यक्तीचा ऐकायचं, तो बोलेल त्या गोष्टीला होकार द्यायचा, त्याच्या प्रत्येक कामाला हो म्हणायचं. या सवयीमुळे समोरची व्यक्ती आपला फायदा घेत असते. त्यामुळे चुकीच्या सवयी आजच्या आज बंद करा. 33. तुमच्या होचा गैरवापर होऊ देऊ नका. समोरच्या व्यक्तीला आपण रिॲक्ट झाल्याशिवाय समोरची व्यक्ती कधीही आपला फायदा घेत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा प्रत्येक गोष्टीला हो म्हणू नका. 34. नात्यातील समतोल जपा. आपल्या नात्यातील एखादी व्यक्ती आपल्या
फायदा घेत असेल तर त्या व्यक्तीला आपण दूर करू शकत नाही. म्हणून त्या व्यक्तीशी अगदी भावनिक आणि मनातून अंतर ठेवणे गरजेचे आहे. हुशारीने वागून नातं जपण्याची गरज असते. म्हणून नात्यातील समतोल जपा. 35. दुसऱ्याच्या गरजेत स्वतःला विसरू नका. स्वतः सतत समोरच्या व्यक्तीचा विचार करायचा, त्याच्या भावनेचा विचार करणे, याला वाईट वाटेल का याचा विचार करून स्वतःला काय हवं आहे, स्वतःची गरज काय आहे, स्वतःचा आनंद कशात आहे विसरू नका. 36. तुमच्या भावना स्पष्ट व्यक्त करा. समोर व्यक्ती अतिशय त्रास देत असेल तर त्यांच्याशी स्पष्टपणे बोलायला शिका की तुझ्या या स्वभावाचा मला खूप त्रास होत आहे, यामुळे बराच फरक पडेल. 37. स्वतःला कधीही कमी समजू नका. समाजामध्ये किंमत मिळण्याअगोदर आपण स्वतःला किंमत देणे गरजेचे आहे. आपण स्वतःला किंमत समजली तर आपल्या आजूबाजूचे लोक आपोआप आपल्याला किंमती समजतात. 38. तुमच्यावर नियंत्रण ठेवू पाहणाऱ्यांना थांबवा. स्वतःच्या आयुष्याचा रिमोट दुसऱ्याच्या हातात कधीही देऊ नका आणि त्याच्या इशाऱ्यावर नाचू नका. स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगायचे. 39. नेहमी स्वतःचा हिताचा विचार करा. स्वार्थी होणे चुकीचं आहे, पण समोरची व्यक्ती फायदा घेत असेल, आपण चांगल्या स्वभावाला बावळटपणा समजत असेल तर स्वतःच्या हिताचा विचार करणे, स्वतःसाठी स्वार्थी होणं कधीही चांगलं. 40. त्यांच्या गरज आणि स्वार्थी यात फरक ओळखा. कारण गरजूला मदत करणं आपलं काम असतं, एक चांगलं कर्म असतं. सतत गरज करणे म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याकडून त्याचा स्वार्थ साधून घेत आहे. पण गरजू व्यक्ती आणि स्वार्थी लोक ओळखता येणे गरजेचे आहे. 41. योग्य अंतर ठेवणे ही शहाणपण आहे. दूर राहा, त्रास कमी करा, अशा लोकांना दुर्लक्ष करा आणि फायदा घेणाऱ्या लोकांना तुमची हुशारी दाखवा. 42. वापरणाऱ्या लोकांना स्पष्ट शब्दात उत्तर द्या. समोरच्या व्यक्ती त्रास देत आहे म्हणून तो सहन करत राहणे म्हणजे स्वतःचं आयुष्य बर्बाद करणे होय. त्यामुळे योग्य वेळ येता शांत राहून योग्य शब्द सडतोड उत्तर द्यायला शिका. 43. तुमचा वेळ, पैसा आणि ऊर्जा याची किंमत जाणून घ्या. जो व्यक्ती फक्त बोलतो, करत तर काहीच नाही, मोठमोठ्या गोष्टी सांगतो, आश्वासन देतो, अशा व्यक्तीवर विश्वास कधीही ठेवू नका. 44. वापर करून टाकणाऱ्यांना पुन्हा संधी देऊ नका. जे लोक आपला फायदा घेतात त्यांना 1 ते 2 वेळा माफ करा, पण पुन्हा पुन्हा त्या लोकांनी आपला फायदा देऊ नका. स्वतःच्या मर्यादा ओळखून ठेवा. 45. स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. समोरचा व्यक्ती त्रास देत आहे, फायदा घेत आहे म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःचे व्यक्तिमत्व, स्वतःचा अभिमान जपून ठेवायचा आणि स्वतःवर प्रेम करायचं. स्वतःवर प्रेम केल्यानेच आयुष्यामध्ये नवनवीन गोष्टी घडत असतात. स्वतःबद्दल नेहमी सकारात्मक विचार करायचे. स्वतःला कमी समजायचं नाही. तर मैत्रिणींनो, आपला फायदा घेणाऱ्या लोकांशी या पद्धतीने वागल्यामुळे ते लोक आपल्या लायकीत राहतात. लक्षात ठेवा, स्वतःच्या मर्यादा ठरवा, ठाम राहा आणि स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.